लातूर जिल्ह्यातल्या निलंगा मतदारसंघात भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जनसंवाद यात्रेची सांगता झाली। यावेळी संभाजी पाटील निलंगेकर यांनी थेट अमित देशमुखांना ओपन चॅलेंज दिलं। किती पैसे लावायचे तेवढे लावा, किती ताकद लावायची तेवढी लावा, माझं दुसरं रूप तुम्ही पाहिलं नाही असं निलंगेकर म्हटलंय। कोणतर म्हणते ना, हे निलंगा आहे। साहेब, जे हात नम्रतेने वागतात, नम्रतेने राहतात, त्यांना माझा जुना रूप माहित नाही। मला सगळेजण म्हणतात, भैया कधी आक्रमक होणार, कधी बोलणार? मी म्हटलं, अरे शांत राहा, शांत राहा, शांत राहा। पण बाबागावच्या माणसाला सांगायचंय, इथून पुढे निलंगा मतदारसंघाच्या स्वाभिमानाला खेटायला जाऊ नका। माजी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होईल। या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कोर्टात स्टेटस रिपोर्ट सादर करत पूजाचं दिव्यांगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचं सांगितलं होतं। 2022 आणि 2023च्या परीक्षेत सादर केलेली प्रमाणपत्र खोट्या कागदपत्रांद्वारे तयार केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केलेला आहे। तर UPSCनं केलेल्या आरोपात तथ्य नसून पूजानं ते सर्व आरोप फेटाळून लावलेत। मी 12 वेळा UPSC परीक्षा दिली असती तरी केवळ मी दिव्यांग कॅटेगरीमध्ये दिलेली परीक्षा गृहीत धराव्यात असं पूजानं म्हटलंय। दरम्यान दिल्ली हायकोर्ट पूजा खेडकर प्रकरणात काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी ST कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या तोंडावर मागील 2 दिवस धरणे आंदोलन केलं होतं। यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगरुळपीर या 4 बस आगारातील एकूण 877 कर्मचारी सहभागी झाल्यानं 891 बस फेऱ्या बंद होत्या। त्यामुळे ST सेवा पूर्णतः ठप्प झाली होती। कर्मचारी कृती समितीसोबत रात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 एप्रिल 2020 पासून सरसकट 6500 रुपये वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सकाळपासून ST कर्मचारी कामावर परतल्यानं वाशिम जिल्ह्यातील बस सेवा पूर्ववत झाली आहे। धाराशिवमध्ये गेल्या 2 दिवसांपासून थकीत वेतनवाढीच्या मागणीसाठी ST कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं होतं। तर धाराशिव जिल्ह्यात ST कामगार आता कामावर परतलेले आहेत। गणेशोत्सवाला आता अवघे काही तास उरलेत आणि याकरता कोकणवासीय विविध मार्गाने आपल्या गावी पोहोचतायत। ठाण्यातील दिवा इथून पहाटे 6:25 कोकणात जाण्याकरता रेल्वे सोडण्यात आली। या रेल्वेसाठी कोकणवासियांनी गर्दी केली होती। काल दुपारी 12 वाजल्यापासून कोकणवासीय दिवा रेल्वे स्थानकावर रांग लावून बसले होते। कोकणात जाण्याकरता दिवा इथून ज्यादा रेल्वे गाडी सोडण्यात येते आणि या रेल्वेकरता मोठ्या संख्येने प्रवाशांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। जीव धोक्यात घालून धावती रेल्वे गाडी प्रवाशांनी पकडली। हातात मोठ्या बॅगा घेत कोकणवासियांनी रेल्वे गाडी पकडली आहे आणि मिळेल तिथे जागा पकडून हा प्रवास कोकणवासियांनी केलाय। आम्हाला जादा गाड्या सोडावे तरी मग गावाला जाताना सर्व सामान घेऊन जावं लागतं इथून। ट्रेनची गर्दी आणि सर्व कसं मॅनेज करतात? काय ना, लोक भांडतात किती, रातभर भांडणच चालू आहेत नुसती। दुपारी 3 वाजल्यापासून ही ताई जी आहे लाईनीत उभी आहे तेव्हा कुठे विंडो सीट भेटली आहे, ते पण रात्री 12 वाजता नाही मिळेल, जागा नाही मिळेल तर काय करणार? आता कसं जाणार तुम्ही? आता काय स्टँडिंग जावं लागेल, काय करणार?